Hello students, in the previous lecture we seen the definition of divided difference operator or divided difference. Similarly we seen how to prepare the divided difference table. Okay, पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण डिवाइडेड डिफरन्स म्हणजे काय हे डेफिनेशन पाहिली होती. त्याच्यानंतर ऍक्च्युअल डिवाइडेड डिफरन्स टेबल कसं तयार करायचा हे आपण थेओरेटिकल सिम्बॉल्स मध्ये पाहिलं होतं. ओके, थेओरेटिकल सिम्बॉल्स आपण घेतले होते, म्हणजे एक डेटा आपण घेतला होता आणि त्या डेटासाठी आपण डिवाइडेड डिफरन्स टेबल कसा तयार करायचा हे सिम्बॉलच्या माध्यमातून पाहिलं होतं. त्यावेळेस मी सांगितलं होतं पहा, हे सिम्बॉलच्या माध्यमातून डिवाइडेड डिफरन्स टेबल कसं तयार करायचं हे थोडंसं लेंथी किंवा हे थोडीशी प्रोसेस किचकट वाटत असली तरी सुद्धा आपण जेव्हा एक्झाम्पल्स घेणार आहोत तेव्हा ते डिटेल समजेल. तर नाउ इन दिस lecture we are going to see the examples or numerical examples depending upon how to prepare the divided difference table. Okay, आजच्या ह्या लेक्चर मध्ये आपण डिवाइडेड डिफरन्स टेबल कसं तयार करायचा याचे काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत. सो लेट अस सी द एक्झाम्पल्स डिपेंडिंग अपॉन द प्रिपरेशन ऑफ डिवाइडेड डिफरन्स टेबल. Example: construct the divided difference table for the following data. Data is given, the values of x are given like 1, 2, 1, 2, 4, 7 and 12. Similarly, corresponding entries, that is the values of y is equal to f of x, are also given to you as a 22, 30, 82, 106 and 216. Getting this? म्हणजे आपल्याला एक टेबल दिलेला आहे, एक आपल्याला डेटा दिलेला आहे, त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट्स दिलेले आहेत 1, 2, 4, 7, 12 आणि करस्पॉन्डिंग एंट्री सुद्धा दिलेल्या आहेत. आणि या डेटासाठी वी हॅव टू प्रिपेअर द डिवाइडेड डिफरन्स टेबल. या डेटासाठी आपल्याला डिवाइडेड डिफरन्स टेबल तयार करायचा आहे. ओके, आता जेव्हा आपल्याला फॉरवर्ड डिफरन्स टेबल किंवा बॅकवर्ड डिफरन्स टेबल तयार करायचा असतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की दिलेला डेटा हा इक्वली स्पेस्डच असला पाहिजे. मात्र जेव्हा आपण डिवाइडेड डिफरन्स टेबल तयार करत असतो तेव्हा आपल्याला डेटा हा इक्वली स्पेस्ड असेल तरी चालेल, सिमिलरली नॉट इक्वली स्पेस्ड असेल तरी सुद्धा चालू शकतो. ठीक आहे, डेटा कसला आहे डझंट मॅटर, इक्वली स्पेस्ड पण चालेल किंवा नॉट इक्वली स्पेस्ड पण चालेल. म्हणजे जेव्हा आपण डिवाइडेड डिफरन्स टेबल तयार करत असतो तेव्हा डेटा कसला आहे हे चेक करण्याची आवश्यकता नाही. ओके, नाउ हियर डेटा इज गिवन 1, 2, 4, 7, 12. ओके, नाउ ऑफ कोर्स दिस डेटा इज इक्वली स्पेस्ड और नॉट इक्वली स्पेस्ड. यस, 2 minus 1 1, 4 minus 2 2, 7 minus 4 3, 12 minus 7 that is 5. That is the difference between two successive arguments is not same, therefore this data is not equally spaced. म्हणजे या डेटासाठी आपण फॉरवर्ड डिफरन्स टेबल किंवा बॅकवर्ड डिफरन्स टेबल तयार करू शकतो का? ऑफ कोर्स नो. या डेटासाठी आपण फॉरवर्ड डिफरन्स टेबल किंवा बॅकवर्ड डिफरन्स टेबल तयार करू शकत नाही. मात्र या डेटासाठी आपण डिवाइडेड डिफरन्स टेबल तयार करू शकतो, कारण डिवाइड डिफरन्स टेबल तयार करण्यासाठी डेटा इक्वली स्पेस्ड असेल तरी चालेल किंवा नॉट इक्वली स्पेस्ड असेल तरी चालेल. ओके, डिवाइडेड डिफरन्स टेबल तयार करूयात. सोल्युशन: लेट अस प्रिपेअर डिवाइडेड डिफरन्स टेबल. लेट अस प्रिपेअर डिवाइडेड डिफरन्स टेबल. ओके, डिवाइडेड डिफरन्स टेबल तयार करूयात. ओके, डिवाइडेड डिफरन्स टेबल तयार करण्याचं एक सेपरेट एक्झाम्पल एक्झाम मध्ये 4 मार्कासाठी विचारू शकतात. डिवाइडेड डिफरन्स टेबल कसा तयार करायचा बघूयात. डिवाइडेड डिफरन्स टेबल कसा तयार करायचा ह्याची आपण थेओरेटिकल प्रोसिजर ही लास्ट लेक्चर मध्ये पाहिलेली आहे. ते लास्ट लेक्चर तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता, कारण त्याच्यामध्ये सगळे थेओरेटिकल सिम्बॉल्स आहेत. नो डाऊट थेओरेटिकल सिम्बॉल्स माहीत असल्याशिवाय आपण प्रॅक्टिकली एक्झाम्पल सोडवू शकत नाही. त्यासाठी ते थेओरेटिकल सिम्बॉल्स काय आहेत, त्याच्यामध्ये आपण ऍक्च्युअल डिवाइडेड डिफरन्स टेबल कसा तयार केलेला आहे ते पुन्हा एकदा व्यवस्थित पहा. ओके, नाउ डिवाइडेड डिफरन्स टेबल तयार करूयात. पहिला कॉलम असेल आर्ग्युमेंटचा, दॅट इज एक्स, आणि दुसरा कॉलम असेल करस्पॉन्डिंग एंट्रीजचा, दॅट इज y इज इक्वल टू f ऑफ x ॲज युजुअल. ठीक आहे, पहिला कॉलम आर्ग्युमेंटचा, दुसरा कॉलम करस्पॉन्डिंग एंट्रीचा, म्हणजेच y इज इक्वल टू f ऑफ x. ओके, आर्ग्युमेंट्स लिहून घेऊयात. आर्ग्युमेंट्स आर गिवन लाईक 1, आर्ग्युमेंट 1 असताना करस्पॉन्डिंग एंट्री इज गिवन ॲज अ 22.
सिमिलरली एक ओळ ब्लँक सोडा, कारण डिवाइडेड डिफरन्स दोन्हीचा आपण दोन्हीच्या मध्ये लिहित असतो. कीप वन लाईन ॲज ब्लँक. नेक्स्ट वन, पुढचा आर्ग्युमेंट आपला आहे 2. त्याच्या करस्पॉन्डिंग एंट्री आपल्या डेटामध्ये दिलेली आहे, दॅट इज अ 30. सिमिलरली एक ओळ ब्लँक सोडा, पुढचा आर्ग्युमेंट दिलेला आहे, दॅट इज अ 4. त्याच्या करस्पॉन्डिंग एंट्री इज गिवन ॲज अ 82. सिमिलरली कीप वन स्पेस ब्लँक, पुढचा आर्ग्युमेंट आहे 7. त्याच्या करस्पॉन्डिंग एंट्री इज गिवन ॲज अ 106. I will extend the table. Similarly पुढचा आर्ग्युमेंट दिलेला आहे 12 आणि त्याच्या करस्पॉन्डिंग एंट्री दिलेली आहे 216 216. ठीक आहे. अशा पद्धतीने पहिले दोन कॉलम्स आपण तयार करून घेतले. पहिला कॉलम असेल आर्ग्युमेंटचा आणि दुसरा कॉलम असेल करस्पॉन्डिंग एंट्रीचा. ओके, नाउ त्याच्या पुढचा कॉलम असेल फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स. दॅट इज दिस सिम्बॉल इज फॉर फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स. फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, प्रोसिजर काय आपल्याला माहिती आहे, आपण लास्ट लेक्चर मध्ये ती पाहिलेली आहे, प्रीवियस लेक्चर मध्ये आपण ती पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये फक्त थेरॉटिकल सिम्बॉल्स होते, आता इथं न्यूमेरिकल व्हॅल्यूज आहेत. फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स आपण कसा करतो, एंट्रीची सबट्रॅक्शन न्यूमरेटरला असेल डिवाइडेड बाय करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंटची सबट्रॅक्शन डिनॉमिनेटरला असेल. गेटिंग दिस, म्हणजेच दिस 30 मायनस 22 एंट्रीज झाल्या डिवाइडेड बाय 2 मायनस 1. पहिले एक्झाम्पल आहे त्याच्यामुळे मी प्रोसेस पण डिटेल लिहितो. येस, हियर 30 मायनस 22 याला ब्रॅकेट टाकतो डिवाइड बाय त्यांच्या करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंट म्हणजेच 2 मायनस 1. ठीक आहे. एंट्रीजची सबट्रॅक्शन डिवाइडेड बाय आर्ग्युमेंटची सबट्रॅक्शन, दॅट इज इक्वल टू 30 वजा 22. येस, 8 मायनस 2 मायनस 1 दॅट गिव्स 1, म्हणजेच 8 डिवाइडेड बाय 1 दॅट गिव्स हियर डायरेक्टली 8. हे तुम्ही डायरेक्टली कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने करू शकता, पण इथं आपण पहिले एक्झाम्पल पाहतोय, यासाठी मी डिटेल प्रोसिजर काय आहे ती लिहितोय आणि त्याच्यानंतर येणारी व्हॅल्यू इथं मी लिहितोय. ठीक आहे. डायरेक्ट लिहिलं तरी सुद्धा चालू शकतंय, पण चुकण्यापेक्षा ऑफकोर्स एक स्टेप वाढवली तरी सुद्धा चालू शकते. पुढचा डिवाइडेड डिफरन्स काढूयात. काय असेल पुढचा आर्ग्युमेंट, पुढची एंट्री दॅट इज 82 मायनस 30. दोन्हीचा डिफरन्स दोन्हीच्या मध्ये, ब्रॅकेट प्लेज इम्पॉर्टंट रोल. 82 मायनस 30 डिवाइड बाय करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंटची वजाबाकी सलग, दॅट इज 4 मायनस 2 डिवाइड बाय 4 मायनस 2. फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स आहे, त्यामुळे डेफिनेटली आर्ग्युमेंट आपण सक्सेसिव्ह घेतोय, कोणते आर्ग्युमेंट आपण ड्रॉप करत नाहीये. ठीक आहे. व्हॉट इज न्यूमरेटर, 82 मायनस 30. यू कॅन यूज दी कॅल्क्युलेटर ऑल्सो. ओके, कॅल्क्युलेटर मी यूज करतो. यूज प्रॉपर ब्रॅकेट्स, ब्रॅकेट्स टाका. ब्रॅकेट्स टाकल्याशिवाय कॅल्क्युलेशन्स करेक्ट येणार नाहीत. 82 मायनस 30 प्रत्येकाने कॅल्क्युलेशन्स करा. तुमचे जे काही आलेले आन्सर आहे ते डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करत चला, म्हणजे सायमल्टेनियसली आपले आन्सर्स करेक्ट आहे का नाही आपण चेक करूयात. न्यूमरेटरला सेपरेट ब्रॅकेट टाका, डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरला सेपरेट ब्रॅकेट टाका. ब्रॅकेट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. ओके, न्यूमरेटर 82 मायनस 30 डिवाइडेड बाय 4 मायनस 2 दॅट गिव्स डायरेक्टली 2 म्हणलं तरी चालेल. दॅट इज इक्वल टू व्हॉट इज दॅट 26. ओके, 26 याची व्हॅल्यू 26 आली, लिहून टाकूयात. सिमिलरली पुढचा डिफरन्स 106 मायनस 82. न्यूमरेटर मध्ये एंट्रीची वजाबाकी 106 मायनस 82 डिवाइड बाय डिनॉमिनेटर मध्ये करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंटची वजाबाकी, म्हणजेच 106 च्या करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंट आहे 7 मायनस 82 च्या करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंट आहे 4. दॅट इज 7 minus 4. That is equal to, use proper brackets, do the calculations. Yes, 106 minus 82 bracket complete divided by 7 minus 4 that gives directly 7 वजा 4 3 is equal to 8 is equal to value आली 8. इथे आता डिफरन्स लिहून टाकूया, that is equal to 8. Similarly पुढचा डिफरन्स, yes, पुढचा आर्ग्युमेंट दॅट इज 216 216 वजा 106 डिवाइड बाय करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंट्सची वजाबाकी. 216 च्या करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंट आहे 12 मायनस 106 च्या करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंट्स आहे 7. दॅट इज इक्वल टू
डू अगेन कॅल्क्युलेशन्स, करेक्ट कॅल्क्युलेशन्स यूज करा. 216 मायनस 106 ब्रॅकेट क्लोज डिवाइडेड बाय 12 वजा 7 दॅट गिव्स 5 दॅट इज इक्वल टू आन्सर 22 असेल. ठीक आहे, दॅट इज इक्वल टू 22 आलेला आन्सर लिहून टाका. दॅट इज इक्वल टू 22. अशा पद्धतीने आपण आता फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सचा कॉलम कंप्लीट केलेला आहे. गेटिंग दिस? ओके, हेच आपण थेरॉटिकल पाहिलं होतं. पहा थेरॉटिकल किती लेंथी वाटत होतं, किती अवघड वाटत होतं. जेव्हा आपण न्यूमेरिकल व्हॅल्यूज दिलेले आहेत तेव्हा हे किती सोपं आहे पाहावं. काय करायचं आहे, एंट्रीजची वजाबाकी डिवाइडेड बाय आर्ग्युमेंटची वजाबाकी. ओके, दॅट इज अ सिंपल प्रोसिजर. नेक्स्ट वन पुढे पुढचा कॉलम असेल आपला सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स दॅट इज अ delta square f of x. Of course, divided difference operator square f of x. Second order divided difference definition काय केली होती आपण? Yes. First order divided difference ची subtraction numerator ला divided by argument ची वजाबाकी, आणि argument ची वजाबाकी घेत असताना आपण काय करत होतो, एक एक argument ड्रॉप करत होतो. म्हणजेच इथे काय असेल, yes दोन्हीचा डिफरन्स दोन्हीच्या मध्ये लिहूयात. फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स म्हणजे 26 मायनस 8. ओके, ते मुद्दाम मी लिहितोय 26 मायनस 8 डिवाइडेड बाय त्यांच्या करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंट म्हणजे काय, 26 च्या करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंट काय असेल 4. म्हणजे लक्षात द्या, इथनं असं इथे जातोय पहा आपण, इथनं इकडे जातोय आणि इथनं इकडे हॉरिझॉन्टल जातोय. ठीक आहे, म्हणजेच 4 मायनस पहिला आर्ग्युमेंट दॅट इज अ 1 दॅट इज इक्वल टू, गेटिंग दिस? एक आर्ग्युमेंट ड्रॉप केलं बघा, इथं 2 ड्रॉप केलं म्हणजेच 4 मायनस 1 म्हणजेच तिसरा आर्ग्युमेंट वजा पहिला आर्ग्युमेंट इज इक्वल टू, येस यू कॅन डू द कॅल्क्युलेशन्स. 26 मायनस 8 तोंडी शक्य असेल तोंडी करा, डिवाइड बाय 4 वजा 1 दॅट गिव्स 3 इज इक्वल टू आला आन्सर 6. ओके, दॅट इज इक्वल टू आन्सर 6. तुमचे आन्सर्स काय येतात ते कमेंट बॉक्स मध्ये डेफिनेटली रिप्लाय करत चला. पुढे पुढचा डिफरन्स काय आहे, सेकंड ऑर्डर डिफरन्स काढत असताना फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सची सबट्रॅक्शन. पुढचा डिवाइडेड डिफरन्स काय आहे, 8. येस 8 मायनस 26. पुढची एंट्री मायनस ती एंट्री 8 मायनस 26 डिवाइडेड बाय त्यांच्या करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंट. म्हणजेच इथे पहा, इथे 8 आहे, ह्याच्या करस्पॉन्डिंग एंट्री आहे 106 आणि ह्याच्या करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंट आहे 7. म्हणजे काय करावं लागेल, एक एक आर्ग्युमेंट ड्रॉप करा. मग अशी मी 1 घेतलं होतं, आता खाली यावं लागेल 2 घ्यावा लागेल, 4 ड्रॉप करावा लागेल. म्हणजेच काय असेल 7 मायनस 2. लक्षात येते, पहिल्यांदा मी 4 मायनस 1 घेतलं होतं, आता 1 एक खाली आलो म्हणजे हे आर्ग्युमेंट घेतलं, 4 ड्रॉप केलं म्हणजे 7 वजा 2. थेरॉटिकल जेव्हा आपण टेबल तयार करतो तेव्हा सांगितलं होतं पहा, जेव्हा आपण सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स टेबल तयार करत असू तेव्हा जेव्हा आपण सेकंड ऑर्डरचा डिवाइडेड डिफरन्सचा कॉलम तयार करत असू तेव्हा आपण एक एक आर्ग्युमेंट ड्रॉप करणार आहोत. ठीक आहे, डिवाइडेड बाय 7 मायनस 2. गेटिंग दिस? दॅट इज इक्वल टू, use calculator or do the correct calculations. 8 minus 26, use proper brackets. Numerator साठी separate bracket use करा, divided by denominator साठी separate bracket किंवा denominator calculation तोंडी केलं तरी चालेल. 7 वजा 2 इक्वल टू 5 आहे, that is equal to answer 8 वजा 26. वजा 26 मोठा असल्यामुळे डेफिनेटली आन्सर इज अ निगेटिव्ह मायनस 3.6. ओके, सिमिलरली पुढचा सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स दॅट इज अ 22 मायनस 8. न्यूमरेटर तयार झाला, 22 मायनस 8 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर आर्ग्युमेंट. काय करावं लागेल, मगाशी मी पहिल्यांदा 1 घेतलं होतं, नंतर 2 घेतलं होतं, आता काय करावं लागेल 4 घ्यावं लागेल, एक आर्ग्युमेंट 7 ड्रॉप करावं लागेल आणि 12 घ्यावं लागेल. म्हणजेच काय करावं लागेल, येस 22 च्या करस्पॉन्डिंग या फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सच्या करस्पॉन्डिंग एंट्री काय होती 206 आणि या 206 एंट्रीच्या करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंट काय आहे 12. म्हणजेच काय असेल 12 मायनस एक आर्ग्युमेंट ड्रॉप करा म्हणजे 7 आर्ग्युमेंट ड्रॉप करा मायनस 4 असेल. ठीक आहे, 12 मायनस 4. गेटिंग दिस? हे लक्षात घ्या, जेव्हा आपण सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सचा कॉलम तयार करतोय तेव्हा डिनॉमिनेटर मध्ये आपण एक एक आर्ग्युमेंट ड्रॉप करून वजाबाकी करतोय. ठीक आहे, प्रोसीड टू द कॅल्क्युलेशन्स. न्यूमरेटरला 22 वजा 8 डिवाइड बाय 12 वजा 4 that gives 8. फायनल आन्सर 1.75. ठीक आहे, आन्सर काय आलं ते पहा, प्रत्येकाने कॅल्क्युलेशन्स करा. जर तुम्ही न्यूमरेटरला जर ब्रॅकेट आणि डिनॉमिनेटरला सेपरेट ब्रॅकेट टाकला नाही तर डेफिनेटली तुमचा आन्सर हे चुकेल, तुमचा आन्सर डेफिनेटली वेगळं येईल.
तुमचा आन्सर काय येतंय ते कमेंट बॉक्स मध्ये रिप्लाय करत चला. गेटिंग दिस? ओके, म्हणजेच न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला सेपरेट ब्रॅकेट टाकत चला. हा झाला सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स. नाउ थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स, दॅट इज रेज टू 3 f ऑफ x. काय असेल डेफिनेशन प्रमाणे? सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स तुमच्याकडे आहे, त्याची सबट्रॅक्शन घ्या. म्हणजेच सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स दिस वन मायनस सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स दिस वन. ओके, दोन्हीचा डिफरन्स दोन्हीच्या मध्ये. चिन्हांचे जे असतील ते नियम. -3.6 -6 ओके डिवाइडेड बाय. आता जेव्हा तुम्ही थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स काढत असाल तेव्हा आपल्याला दोन आर्ग्युमेंट्स ड्रॉप करावे लागतील. म्हणजेच काय लक्षात घ्या, याच्या करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंट डिवाइडेड डिफरन्स सेकंड ऑर्डर इथं आला, त्याच्या करस्पॉन्डिंग इथे आला, त्याच्या करस्पॉन्डिंग इथे आला. म्हणजेच पहिला आर्ग्युमेंट जर मला 1 घ्यायचं असेल तर त्याच्यानंतर दोन आर्ग्युमेंट्स म्हणजे 2 आणि 4 ड्रॉप करावं लागेल. म्हणजे डिनॉमिनेटर काय असेल? 7 - 1. गेटिंग दिस? 7 - 1 that is equal to, yes of course येणारं उत्तर -3.6 - 6 म्हणजे येणारं उत्तर डेफिनेटली निगेटिव्ह असेल. काय बघूयात? -3.6 -6 that is equal to डिवाइडेड बाय 7 - 1 6 म्हणजे उत्तर आलं -1.6 -1.6. गेटिंग दिस? नाउ पुढचा डिफरन्स, येस सेकंड ऑर्डर डिफरन्स 1.75. दोन्हीचा डिफरन्स दोन्हीच्या मध्ये. मायनस त्याच्या अगोदरची एंट्री म्हणजेच मायनस ऑफ मायनस विल बिकम प्लस 3.6 डिवाइड बाय आर्ग्युमेंटची वजाबाकी काळजीपूर्वक घ्या. ओके, मगाशी मी 1 घेतलो तर आता मला घ्यायचंय 2. ओके, जर मला 2 घ्यायचं असेल तर डेफिनेटली दोन आर्ग्युमेंट ड्रॉप करून पुढे जावं लागेल 12 किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे याच्या करस्पॉन्डिंग डिवाइडेड डिफरन्स अंडरलाइन करतो पहा मी 1.75 आहे. याच्या करस्पॉन्डिंग डिवाइडेड डिफरन्स 22 आहे. याच्या करस्पॉन्डिंग एंट्री 216 आहे आणि याच्या करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंट 12 आहे. म्हणजे काय असेल? येस 12 - 2. 12 - 2. गेटिंग दिस? 12 - 2 म्हणजेच हे 2 घेतलं, दोन आर्ग्युमेंट 4 आणि 7 ड्रॉप केला आणि पुढे 12 दॅट इज 12 - 2 दॅट इज इक्वल टू डू दी कॅल्क्युलेशन्स दॅट इज इक्वल टू येस 1.75 चिन्हांचं जे असेल ते नियम प्लस 3.6 इज इक्वल टू भागिले 12 - 2 म्हणजेच 10 इज इक्वल टू उत्तर 0.535. डू दी कॅल्क्युलेशन्स. 0.535 0.535 हा झाला तुमचा थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स. गेटिंग दिस? ओके, now similarly next column corresponds to fourth order divided difference of the function f of x. Okay, fourth order divided difference of the function f of x. काय बघूयात? fourth order divided difference. Yes, what is that? Simple thing. third order divided difference वजा बाकी करा म्हणजे 0.535 वजा ऑफ वजा becomes अधिक 0.535 मायनस ऑफ मायनस विल बिकम प्लस. हे झालं न्यूमरेटरला. दोन्हीचा डिफरन्स दोन्हीच्या मध्ये. ब्रॅकेट टाका न्यूमरेटरला 0.535 मायनस ऑफ मायनस विल बिकम प्लस 1.6 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर. ठीक आहे, जेव्हा आपण फोर्थ ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स काढत असू तेव्हा आपल्याला 3 आर्ग्युमेंट्स ड्रॉप करावे लागतील. म्हणजेच पहिला आर्ग्युमेंट जर मी 1 घेत असेल ओके तर 3 आर्ग्युमेंट ड्रॉप करावे लागतील. म्हणजे 2 4 7 मला ड्रॉप करावं लागेल. त्याच्यानंतर मला शेवटचा आर्ग्युमेंट 12 घ्यावा लागेल. म्हणजे डिनॉमिनेटरला काय असेल? 12 - 1 असेल. गेटिंग दिस? 12 - 1 असेल. दॅट इज इक्वल टू प्रोसीड यूज द कॅल्क्युलेटर 0.535 प्लस 1.6 दॅट इज इक्वल टू. जर तुम्हाला न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला सेपरेट ब्रॅकेट टाकायचे नसतील तर प्रत्येक कॅल्क्युलेशन झाल्यानंतर इक्वल टू बटन प्रेस करत राहा म्हणजे तुमचे आन्सर चुकणार नाहीत. नुसतं जबाबदार ब्रॅकेट न टाकता इक्वल टू बटन न दाबता जर तुम्ही कॅल्क्युलेशन्स करत असाल तर डेफिनेटली तुमचं कॅल्क्युलेशन चुकेल. ओके, कॅल्क्युलेटर कधीही रॉंग आन्सर दाखवणार नाही, पण आपण युजर आहोत. कॅल्क्युलेटर यूज करायचा व्यवस्थित जमला पाहिजे. त्यासाठी न्यूमरेटरला सेपरेट ब्रॅकेट टाका,
भागिले चिन्ह डिनॉमिनेटरला सेपरेट ब्रॅकेट टाकायचं. ठीक आहे. 0.535 प्लस 1.6 पहिला ब्रॅकेट कंप्लीट डिवाइडेड बाय 12 वजा 1 दॅट गिव्स 11 इज इक्वल टू आन्सर 0.1941. जे येईल ते आन्सर तुमचा आलेला आन्सर कमेंट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांचा आन्सर सेम यायला पाहिजे. आन्सर वेगळे येत नसतात, युनिक आन्सर आहे कारण प्रोसिजर आपली सेमच आहे. 0.1941. ओके. अशा पद्धतीने हा झाला फोर्थ ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स. ओके. This is nothing but the fourth order divided difference of the function f of x. Getting this? म्हणजेच 0.1941 हा झाला फोर्थ ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स. ओके. म्हणजे लक्षात घ्या आर्ग्युमेंट्सची वजाबाकी डिनॉमिनेटरला आहे ते फक्त काळजीपूर्वक जेव्हा आपण लेट अस रिकॉल जेव्हा आपण पहिल्या ऑर्डरचा डिवाइडेड डिफरन्स काढतोय तेव्हा आर्ग्युमेंटची वजाबाकी डिनॉमिनेटरला ॲज इट इज घेतोय. जेव्हा आपण सेकंड ऑर्डर डिनॉमिनेटर डिवाइडेड डिफरन्स काढतोय तेव्हा आपण डिनॉमिनेटरला आर्ग्युमेंटची वजाबाकी येत असताना एक एक आर्ग्युमेंट ड्रॉप करतोय. जेव्हा आपण थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स काढतोय तेव्हा आपण प्रत्येक वेळेस 2-2 आर्ग्युमेंट्स ड्रॉप करून वजाबाकी घेतोय. आणि जेव्हा आपण फोर्थ ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स काढतोय तेव्हा आपण 3-3 आर्ग्युमेंट्स ड्रॉप करून वजाबाकी घेतोय. हे डिटेल प्रोसिजर आपण थेरॉटिकल सिम्बॉल्स मध्ये प्रिव्हियस लेक्चर मध्ये अगोदरच्या लेक्चरला पाहिलेला आहे. दिस नथिंग बट द रिक्वायर्ड डिवाइडेड डिफरन्स टेबल. गेटिंग दिस? हाच आपला डिवाइडेड डिफरन्स टेबल असेल. ओके. सिंपल थिंग, व्हेरी सिंपल. न्यूमेरिकल व्हॅल्यूज आहेत. न्यूमेरिकल व्हॅल्यूज असल्यामुळे कॅल्क्युलेशन करणं डेफिनेटली सोपं आहे. पहिले एक्झाम्पल आहे, यासाठी मी न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला सेपरेट ब्रॅकेट्स टाकून कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत. या ब्रॅकेट्स टाकण्याची किंवा कॅल्क्युलेशन करण्याची स्टेप तुम्ही ओमिट करून डायरेक्ट येणाऱ्या न्यूमेरिकल व्हॅल्यूज सुद्धा लिहू शकता. पण डायरेक्ट येणाऱ्या न्यूमेरिकल व्हॅल्यूज लिहिल्यानंतर थोडासा चुकण्याच्या पॉसिबिलिटी जास्त आहेत. कारण का इथे न्यूमरेटरला सुद्धा वजाबाकी आहे आणि डिनॉमिनेटरला सुद्धा वजाबाकी आहे आणि सबट्रॅक्शन असल्यामुळे डेफिनेटली आन्सर चुकण्याच्या पॉसिबिलिटीज जास्त आहे. शिवाय डिव्हिजन ऑपरेशन सुद्धा आहे. ओके. त्यामुळे आन्सर चुकू नये यासाठी एक एक स्टेप आपण वाढूयात. न्यूमरेटर डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर सेपरेट ब्रॅकेट्स टाकूयात आणि येणारं उत्तर आपण लिहूयात. ठीक आहे. दॅट इज द रिक्वायर्ड डिवाइडेड डिफरन्स टेबल. गेटिंग दिस? ओके. व्हेरी सिंपल थिंग. असं एक्झाम्पल डिवाइडेड डिफरन्स टेबल तयार करण्याचं 4 मार्कासाठी विचारू शकतात. ओके. जसं आपण इंटरपोलेशन केलेलं आहे बाय युजिंग न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला, न्यूटन्स बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला, सिमिलरली बाय युजिंग लॅग्रांजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला. तसंच आपण डिवाइडेड डिफरन्स टेबल वापरून आणि न्यूटन्स डिवाइडेड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला वापरून सुद्धा इंटरपोलेशन करू शकतो, एक्स्ट्रापोलेशन करू शकतो. सिमिलरली फॉर्म ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स सुद्धा काढू शकतो. ओके. त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत ते आपण नंतर जसे पुढे लेक्चर्स होतील तसे पाहूयात. आता आपण इथं डिवाइडेड डिफरन्स टेबल कसा तयार करायचा एक्झाम्पल बघतोय. दॅट इज द रिक्वायर्ड डिवाइडेड डिफरन्स टेबल. प्रत्येकाचं डिवाइडेड डिफरन्स टेबलचा आन्सर डेफिनेटली सेमच येईल. व्हरायटीज ऑफ आन्सर्स इथं येणार नाही. ओके. प्रत्येकाचा आन्सर सेमच येईल. डेल्टा रेज टू 4 म्हणजेच फोर्थ ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स जर तुमचा 0.1941 आला तर डेफिनेटली पाठीमागचे सगळे डिवाइडेड डिफरन्स तुमचे करेक्ट आहेत. ओके. इथं जर थोडा चुकला असेल तर डेफिनेटली पाठीमागचे सगळे एक्झाम्पल्स सगळे एंट्रीज तुमच्या चुकलेल्या असतील. त्याच्यामुळे डू दी कॅल्क्युलेशन्स केअरफुली. कॅल्क्युलेशन्स अतिशय काळजीपूर्वक करा. कॅल्क्युलेशन्स चुकू नका. गेटिंग दिस? ओके. लेट अस सी अनदर एक्झाम्पल ऑफ प्रिपरेशन ऑफ अ डिवाइडेड डिफरन्स. Okay, example. Question is same. Prepare divided difference table. Prepare divided difference table for the following data. For the following data. एक डेटा तुम्हाला दिलेला असेल डेटासाठी डिवाइडेड डिफरन्स टेबल तयार करा. एक्सच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. सिमिलरली करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज फॉर द एंट्री दॅट इज वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्सच्या व्हॅल्यूज सुद्धा दिलेल्या आहेत. एक्सच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत ॲज 0367 0367. Similarly, corresponding entries are also given to you like -6 39 काही असतील
822 822 आणि 1611 1611. ओके, हा डेटा तुम्हाला दिलेला आहे आणि डेटासाठी तुम्हाला डिवाइडेड डिफरन्स टेबल तयार करायचा आहे. ओके, सोल्युशन. आता डिवाइडेड डिफरन्स टेबल जर तयार करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे डेटा इक्वली स्पेस्ड सुद्धा चालेल, सिमिलरली डेटा नॉट इक्वली स्पेस्ड सुद्धा चालू शकतो. म्हणजे डेटा कसला आहे बघण्याची आवश्यकता नाही. डेटा इक्वली स्पेस्ड आहे का नॉट इक्वली स्पेस्ड आहे हे फक्त कधी बघायचं, जेव्हा आपल्याला फॉरवर्ड डिफरन्स टेबल किंवा बॅकवर्ड डिफरन्स टेबल तयार करायचं असेल तेव्हाच ते बघणं गरजेचं आहे. ओके, prepare divided difference table. One data is given, arguments are given, corresponding entries are also given. Directly let us prepare divided difference table. Solution, let us prepare divided difference table. Divided difference table तयार करूया डायरेक्ट. ॲज युजल नेहमीप्रमाणे पहिला कॉलम असेल आर्ग्युमेंटचा म्हणजे एक्सचा आणि दुसरा कॉलम असेल करस्पॉन्डिंग एंट्रीजचा म्हणजेच y इज इक्वल टू एफ ऑफ एक्सचा. डिवाइडेड डिफरन्स मध्ये आपल्याला माहिती आहे आर्ग्युमेंट सुद्धा कॅल्क्युलेशन मध्ये भाग घेतात आणि एंट्री सुद्धा कॅल्क्युलेशन मध्ये भाग घेतात, त्याच्यामुळे सगळ्या व्हॅल्यूज करेक्ट असल्या पाहिजेत. ओके, पहिला आर्ग्युमेंट आहे 0, त्याच्या करस्पॉन्डिंग एंट्री इज गिवन ॲज -6, इक्वल ब्लँक सोडा. पुढचा आर्ग्युमेंट आहे 3, त्याच्या करस्पॉन्डिंग एंट्री दॅट इज 39, इक्वल ब्लँक. पुढचा आर्ग्युमेंट आहे 6, त्याच्या करस्पॉन्डिंग एंट्री दिली 822, इक्वल ब्लँक. पुढचा आर्ग्युमेंट दिलेला आहे 7, त्याच्या करस्पॉन्डिंग एंट्री इज गिवन ॲज 1611 1611 जे काय असेल ते. येस, पुढचा कॉलम असेल फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स, दॅट इज अ फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स. सिम्बॉल आपल्याला माहिती आहे दिस वन एफ ऑफ एक्स किंवा चौकोनी ब्रॅकेट मध्ये आर्ग्युमेंट्स हा पण सिम्बॉल आहे, आपण थेरॉटिकल डेफिनेशन मध्ये ते पाहिलेलं आहे. ओके ओके, फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स काय असेल, एंट्रीची वजाबाकी डिवाइडेड बाय आर्ग्युमेंटची वजाबाकी. म्हणजे पुढचा आर्ग्युमेंट मायनस पाठीमागचा आर्ग्युमेंट म्हणजेच काय असेल, हियर फर्स्ट 39 minus of minus will become plus 6 divided by denominatorला entries argument ची वजाबाकी that is a 3 minus 0. 3 minus 0 directly 3 तुम्ही म्हणू शकता, that is equal to 39 अधिक 6 म्हणजेच 45 भागिले 3. yes, that gives 15. जे कॅल्क्युलेशन्स तोंडी आहेत ते तोंडी करा. सिमिलरली yes, पुढचा डिवाइडेड डिफरन्स, पुढची एंट्री मायनस पाठीमागची एंट्री म्हणजेच न्यूमरेटर काय असेल 822 822 मायनस 39 हा झाला न्यूमरेटर डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंटची वजाबाकी म्हणजेच 6 minus 3 ब्रॅकेट कंप्लीट that is equal to yes, use proper brackets for the numerator and denominator. Use calculator. How to use calculator that you know very well. न्यूमेरिकल मेथडच्या लेक्चर्स अटेंड करत असताना कॅल्क्युलेटर घेऊनच बसा, कारण विदाउट युझिंग कॅल्क्युलेटर वी कांट सॉल्व अ सिंगल एक्झाम्पल. ओके, 822 वजा 39 783 येत आहे, भागिले 6 वजा 3 दॅट गिव्स 3 इज इक्वल टू आन्सर इज 261. ओके, तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन्स करत राहा. तुमचे कॅल्क्युलेशन्स काय येतात ते कमेंट बॉक्स मध्ये रिप्लाय करत चला. जर वेगळे कॅल्क्युलेशन्स असतील तर वी हॅव टू चेक. ओके, चेक करावा लागेल. सिमिलरली येस, पुढचा डिवाइडेड डिफरन्स काय असेल, पुढची एंट्री दॅट इज 1611 1611 वजा ती एंट्री म्हणजेच 822 डिवाइडेड बाय करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंटची वजाबाकी म्हणजेच 7 minus 6 असेल, दॅट इज इक्वल टू सिंपल थिंग 1611. मुद्दा मी कॅल्क्युलेशन करून दाखवतोय की जेणेकरून तुम्हाला सुद्धा कॅल्क्युलेशन करण्यासाठी वेळ मिळावा. 1611 वजा 822 इक्वल टू 789. ओके, जसे जसे आपण एक्झाम्पल्स जास्त सॉल्व्ह करू तसं तसं आपलं कॅल्क्युलेशन फास्ट होतील आणि आपला वेळ सुद्धा वाचेल. ओके, नाउ पुढचा कॉलम दॅट इज अ सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स. सिम्बॉल तुम्हाला माहिती आहे दिस सिम्बॉल, सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ऑफ एफ ऑफ एक्स. काय डेफिनेशन आहे, फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ची वजाबाकी न्यूमरेटरला म्हणजेच काय
261 मायनस 15 हे न्यूमरेटरला असेल. दोन्हीचा डिफरन्स दोन्हीच्या मध्ये ब्रॅकेट यूज करा. 261 मायनस 15 डिवाइड बाय डिनॉमिनेटरला काय असेल, एक एक आर्ग्युमेंट ड्रॉप करा. म्हणजेच याच्या करस्पॉन्डिंग 261 च्या करस्पॉन्डिंग एंट्री असेल 822, 822 च्या करस्पॉन्डिंग एंट्री असेल आर्ग्युमेंट असेल 6. म्हणजेच 6 मायनस 0. गेटिंग दिस? ओके. इथे आपण 0 घेतलं, इथे आपण 6 घेतलंय. म्हणजेच 3 हे आर्ग्युमेंट आपण ड्रॉप केलेलं आहे. 6 मायनस 0 दॅट इज इक्वल टू 261 minus 15 is equal to 246 divided by 6 minus 0 म्हणजे 6 that is equal to 41 41. Is it correct? Do the calculations. Similarly पुढचा डिफरन्स, yes, पुढचा आर्ग्युमेंट, पुढचा फर्स्ट ऑर्डर डिफरन्स that is 789 789 वजा त्याच्या अगोदरचा डिफरन्स that is 261 261 डिवाइडेड बाय, yes, एक एक आर्ग्युमेंट ड्रॉप करा. मगाशी 0 घेतला होता, आता खाली यावं लागेल म्हणजे 3 घ्यावा लागेल, 6 ड्रॉप करावा लागेल, 7 घ्यावा लागेल. म्हणजेच काय असेल 7 मायनस 3 इज इक्वल टू, गेटिंग दिस? हे लक्षात घ्या, डिनॉमिनेटर व्यवस्थित लक्षात घ्या. 789 वजा 261 हा झाला न्यूमरेटर इक्वल टू 528 येत आहे भागिले 7 वजा 3 दॅट गिव्स 4. उत्तर आलं 132. प्रत्येकाने स्वतः इंडिपेंडंट इंडिव्हिज्युअली कॅल्क्युलेशन्स करत राहा. कॅल्क्युलेशन चुकू नका. तुमचे जे काही कॅल्क्युलेशन्स येतात ते कमेंट बॉक्स मध्ये रिप्लाय करत चला. वी हॅव टू चेक दॅट, वी हॅव टू व्हेरीफाय दॅट. ओके, आपल्याला ते व्हेरीफाय करावे लागतील. नेक्स्ट वन. अशा पद्धतीने आपण सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सचा कॉलम कंप्लीट केला. नाउ थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स दॅट इज दिस सिम्बॉल, थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ऑफ द फंक्शन f of x. येस, प्रोसीड. काय असेल डेफिनेशन प्रमाणे, सेकंड ऑर्डर डिवाइड डिफरन्सचा वजाबाकी करा. सेकंड ऑर्डर डिवाइड डिफरन्सची वजाबाकी म्हणजे काय, येस, 132 न्यूमरेटर आला, दोन्ही डिफरन्स दोन्हीच्या मध्ये ऍज युजुअल 132 मायनस 41 हा झाला तुमचा न्यूमरेटर डिवाइड बाय डिनॉमिनेटर काय असेल, थर्ड ऑर्डर डिवाइड डिफरन्स काढत असताना दोन दोन आर्ग्युमेंट्स ड्रॉप करायचे. म्हणजे 0 तर मला घ्यावा लागेलच, दोन आर्ग्युमेंट ड्रॉप केले 3 आणि 6 7 मला घ्यावा लागेल. म्हणजेच काय 7 मायनस 0 दॅट इज इक्वल टू, yes, use the calculator. 132 minus 41 is equal to न्यूमरेटर आला 91 भागिले 7 that is equal to 13. that is equal to 13 असेल. गेटिंग दिस? ओके, ऑल ऑफ यू प्रत्येकाने कॅल्क्युलेशन करा. करेक्ट आहे का सांगा. तुमचं आन्सर वेगळा आला असेल तर वी हॅव टू चेक इट अगेन. ओके, आपल्याला पुन्हा एकदा ते बघावं लागेल. दॅट इज थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स of the function f of x is equal to 13. Getting this? Very simple thing. अशा पद्धतीने आपण डिवाइडेड डिफरन्स टेबल तयार करू शकतो. ओके, आर्ग्युमेंट डिनॉमिनेटर व्यवस्थित पहा. 7 मायनस 0 म्हणजेच याचं असं पण लक्षात ठेवू शकता पहा, हा 132 आहे सेकंड ऑर्डर डिफरन्स, त्याच्या करस्पॉन्डिंग फर्स्ट ऑर्डर डिफरन्स 789 आहे. 789 च्या करस्पॉन्डिंग एंट्री 1611 आहे आणि 1611 च्या करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंट 7 आहे, म्हणून इथं 7 दिलंय. मायनस 41 च्या करस्पॉन्डिंग सेकंड ऑर्डर डिफरन्सच्या करस्पॉन्डिंग फर्स्ट ऑर्डर डिफरन्स 15 आहे. 15 च्या करस्पॉन्डिंग एंट्री -6 आहे आणि -6 च्या करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंट 0 आहे, म्हणजे -0 असंही लक्षात ठेवलं तरी चालेल. पण एवढे लेंथी लक्षात ठेवण्यापेक्षा आपण सिम्पली टॅक्ट सांगितली काय, फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स काढत असताना सलग सबट्रॅक्शन डिनॉमिनेटरला घ्या. सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स काढत असताना डिनॉमिनेटर मध्ये एक एक आर्ग्युमेंट ड्रॉप करून सबट्रॅक्शन घ्या आणि थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स काढत असताना दोन दोन आर्ग्युमेंट्स ड्रॉप करून सबट्रॅक्शन घेत चला. ओके, दॅट इज दी सिंपल टेक्निक, सिंपल एक्झाम्पल टू प्रिपेअर दी टू प्रिपेअर दी डिवाइडेड डिफरन्स टेबल. गेटिंग दिस? ओके, लक्षात येत आहे. अजून एक एक्झाम्पल बघूया. लेट अस सी वन अनदर एक्झाम्पल. क्वेश्चन इज सेम. प्रिपेअर द डिवाइडेड डिफरन्स टेबल फॉर द फॉलोइंग डेटा. एक डेटा तुम्हाला दिलेला असेल तर डेटासाठी डिवाइडेड डिफरन्स टेबल तयार करा. ओके, डायरेक्ट आपण डेटा घेऊयात. डेटा इज गिवन टू यू, that is f of 3. Example number 3. Question is same. Prepare divided difference table for the following data. Okay, समजा तुम्हाला डेटा दिलाय
f of 3 is given as a -1, डेटा कसाही असेल, कॉमा f of 2 is given as a 8, comma f of 1 is given as a 11 and f of -1 is given as a -25. ओके, डेटा कसाही दिलेला असेल, या पद्धतीने आपल्याला डेटा दिलाय. डेटा इक्वली स्पेस्ड किंवा नॉट इक्वली स्पेस्ड कसाही आपल्याला चालेल, डझंट मॅटर. टू प्रिपेअर द डिवाइडेड डिफरन्स टेबल, डेटा इक्वली स्पेस्ड असला काय किंवा नसला काय, डझंट मॅटर. ओके, सोल्युशन, लेट अस प्रिपेअर डिवाइडेड डिफरन्स टेबल. हे तर तुम्हाला डेटा मगाशीच्या एक्झाम्पल मध्ये जसा होता तसा टॅब्युलर फॉर्म मध्ये देतील किंवा असाही डेटा, आता जसा डेटा दिलेला आहे तसाही डेटा देऊ शकतात. ओके, f of 3 equal to -1, f of 2 equal to 8, f of 1 is equal to 11 and f of -1 is equal to -25. Okay, let us prepare solution. Let us prepare divided difference table. Divided difference table as usual नेहमीप्रमाणे तयार करूयात. yes, पहिला कॉलम as usual न्यूमेरिकल मेथड्सचे एक्झाम्पल सोडवत असताना किंवा न्यूमेरिकल मेथडचं लेक्चर अटेंड करत असताना प्रत्येकाने कॅल्क्युलेटर जवळ बाळगलाच पाहिजे. कॅल्क्युलेटर शिवाय आपण एक्झाम्पल सोडवू शकत नाही आणि कॅल्क्युलेटर ऑपरेटिंगची प्रॅक्टिस असल्याशिवाय आपले कॅल्क्युलेशन सुद्धा करेक्ट येणार नाहीत. रिमेंबर दॅट थिंग. ओके, पहिला कॉलम आर्ग्युमेंटचा f of 3 is equal to -1 दिलाय, म्हणजे x ची किंमत 3 असताना करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ f of x is given as a -1, म्हणजेच आपलं आर्ग्युमेंट 3 असताना एंट्री आहे -1. दॅट यू नो व्हेरी वेल. सिमिलरली पुढचं आपल्याला व्हॅल्यू दिली f of 2 equal to 8, म्हणजेच x ची व्हॅल्यू 2 असताना करस्पॉन्डिंग एंट्री दिलेली आहे 8. सिमिलरली f of 1 is equal to 11, म्हणजे x ची व्हॅल्यू 1 असताना करस्पॉन्डिंग एंट्री इज गिवन as a 11. Similarly, when the value of x is a -1, at that time the corresponding entry is given as a -25. Okay, म्हणजे आर्ग्युमेंट्स आणि करस्पॉन्डिंग एंट्रीज आपल्याला दिलेल्या आहेत. येस, पुढचा कॉलम असेल फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स, म्हणजे सिम्बॉल फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ऑफ f of x. कसा काढायचा आपल्याला माहिती आहे, 2 एक्झाम्पल्स आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. ओके, पुढची एंट्री मायनस पाठीमागची एंट्री डिवाइडेड बाय त्यांच्या करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंट्सची वजाबाकी. दॅट गिव्स, डायरेक्ट केलं तरी चालेल किंवा स्टेप वाढवली तरी चालेल. 8 minus of -1 that gives +1. एक स्टेप वाढवतो. 8 minus of -1 that gives +1 divided by yes 2 minus 3. Getting this? 2 minus 3 is equal to what is that? Yes, calculation तोंडी शक्य असेल तोंडी करा. 8 अधिक 1 9 divided by 2 वजा 3 वजा 1 म्हणजेच -9. Getting this? Similarly, पुढचा डिफरन्स 11 वजा 8 न्यूमरेटर, दोन्हीचा डिफरन्स दोन्हीच्या मध्ये 11 minus 8 डिवाइडेड बाय त्यांच्या करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंट्स म्हणजेच 1 minus 2. म्हणजे काय असेल ते 11 वजा 8 दॅट गिव्स 3 डिवाइड बाय 1 minus 2, विविध चिन्हांची वजाबाकी मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे -1. 11 वजा 8 3 डिवाइड बाय वजा 1 म्हणजे दॅट गिव्स -3 अगेन. सिमिलरली पुढचा डिवाइडेड डिफरन्स yes -25 -11 डिवाइडेड बाय करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंटची वजाबाकी म्हणजेच -1 जे असेल ते दॅट इज इक्वल टू यूज कॅल्क्युलेटर किंवा डायरेक्ट मी केलं तरी चालेल. वजा 25 वजा 11 म्हणजे समान चिन्हांची बेरीज म्हणजे 25 आणि 11 किती झाले 25 आणि 1 26 आणि 10 36 म्हणजे वजा 36 divided by -1 that gives -2 -36 divided by -2 that gives +18. 8 आणि 36. Getting this? Very simple. Do the calculations of signs carefully. चिन्हांचे कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित करा. अशा पद्धतीने फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सचा कॉलम कंप्लीट झाल्यानंतर नेक्स्ट कॉलम करस्पॉन्ड्स टू सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ऑफ द फंक्शन f of x. तो आपण कसा काढतो, फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सची सबट्रॅक्शन डिवाइडेड बाय त्यांच्या करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंटची सबट्रॅक्शन. म्हणजेच आर्ग्युमेंट सबट्रॅक्शन घेत असताना एक एक आर्ग्युमेंट आपण ड्रॉप करतोय. येस, दोन्हीचा डिफरन्स दोन्हीच्या मध्ये -3
minus of minus 9 that gives plus 9. Minus 3 minus of minus 9 that gives plus 9 divided by argument. Yes, 3 तर मला घ्यायचंच आहे. एक आर्ग्युमेंट 2 मला ड्रॉप करावा लागेल, 1 मला घ्यावा लागेल. म्हणजेच काय असेल 1 minus 3. 1 minus 3 that is equal to चिन्हांचे जे असतील ते नियम वजा 3 अधिक 9 म्हणजे 9 वजा 3 6 डिवाइड बाय 1 वजा 3 म्हणजेच वजा 2 म्हणजे 6 डिवाइड बाय वजा 2 बेत्रिक 6 विथ निगेटिव्ह साइन दॅट गिव्स -2. इज इट करेक्ट? ओके, प्रत्येकाने कॅल्क्युलेशन्स करत राहा. येस, 9 minus 3 म्हणजे -3 minus of -9 that gives +9. ओके, 9 वजा 3 6 डिवाइड बाय 1 वजा 3. 1 वजा 3 किती येत आहे? वजा 2 म्हणजे 6 भागिले वजा 2 बे 1 के बे 6. सॉरी, instead of -2 there is a -3. Okay, पुढचा डिफरन्स 18 minus of -3 becomes +3. दोन्हीचा डिफरन्स दोन्हीच्या मध्ये 18 minus of -3 becomes +3 डिवाइड बाय आर्ग्युमेंट्स ची सबस्ट्रॅक्शन काळजीपूर्वक. 18 च्या करस्पॉन्डिंग एंट्री वजा 25 वजा 25 च्या करस्पॉन्डिंग -1 म्हणजे हे तर मला घ्यावं लागेल. म्हणजेच -1 मायनस एक आर्ग्युमेंट ड्रॉप करा म्हणजेच -2 असेल. ओके, किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे काय असेल, मगाशी 3 घेतला होता. ओके, आता मला 2 घ्यावा लागेल. तर 2 घेणार असेल तर 1 मला ड्रॉप करावा लागेल, एक आर्ग्युमेंट ड्रॉप करणार म्हणजेच -1 -2 असं लक्षात ठेवलं तरी चालेल. दॅट इज इक्वल टू 18 अधिक 3 21 डिवाइड बाय -1 -2 दॅट गिव्स -3 म्हणजे 21 भागिले वजा 3 3 1 3 3 7 21 विथ निगेटिव्ह साइन दॅट गिव्स -7. डू दी कॅल्क्युलेशन्स केअरफुली दॅट गिव्स -7. हा झाला सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स. सिमिलरली नेक्स्ट कॉलम corresponds to third order divided difference of the function f of x. Symbol this one. Okay, what is that? Numerator काय असेल? Divided difference of second order ची सबट्रॅक्शन म्हणजेच -7 minus of -3 दोन्हीचा डिफरन्स दोन्हीच्या मध्ये -7 minus of -3 that gives +3 divided by, while you are calculating this third order divided difference then we have to drop 2 arguments. म्हणजेच 3 मला घ्यावंच लागेल, 2 आर्ग्युमेंट्स ड्रॉप करावे लागतील आणि शेवटचा आर्ग्युमेंट -1 मला घ्यावा लागेल. म्हणजे काय असेल -1 -3 दॅट इज इक्वल टू 3 - 7. 3 - 7 किती असेल -4 डिवाइडेड बाय -1 -3 दॅट गिव्स -4 म्हणजे -4 डिवाइडेड बाय -4 दॅट गिव्स 1. ओके, -4 डिवाइडेड बाय -1 दॅट गिव्स 1 असेल. दॅट इज रिक्वायर्ड थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स. ओके, अशा पद्धतीने आपण थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स कॅल्क्युलेट केलेला आहे. दिस इज द रिक्वायर्ड डिवाइडेड डिफरन्स टेबल. गेट इन दिस. हा आपला डिवाइडेड डिफरन्स टेबल असेल. 4 मार्कासाठी डिवाइडेड डिफरन्स टेबल तयार करण्याचे एक्झाम्पल सेपरेटली विचारू शकतात. ओके, एक्झाम मध्ये जसं आपण फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला आपण एक्झाम्पल सोडवतो त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा फॉरवर्ड डिफरन्स टेबल तयार करावा लागतो. जसं आपण न्यूटन्स बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला आपण एक्झाम्पल सोडवतो त्यावेळेस आपल्याला बॅकवर्ड डिफरन्स टेबल तयार करावा लागतो. तसंच जेव्हा आपण न्यूटन्स डिवाइडेड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला वापरून एक्झाम्पल सोडवणार आहोत तेव्हा आपल्याला पहिल्यांदा दिलेल्या डेटासाठी डिवाइडेड डिफरन्स टेबल तयार करणं गरजेचं आहे. तो कसा करायचा आता आपण पाहिलेला आहे. ओके, thus in this lecture we seen the 3 examples to prepare the divided difference table in this. Okay, so hence let's stop here.